हॅलो. अतिशय कमी जागेत खूप सुंदर असं उगवणारं हे चिनी गुलाबाचं रोप आहे. ह्याला मेंटेनन्स पण खूप कमी लागतो. अतिशय कमी जागा आणि खूप सारा सूर्यप्रकाश ह्याला लागतं आणि केअर खूप कमी लागते. तर असा हा चिनी गुलाब तुम्हाला अगदी सहजपणे कुठेही मिळू शकतो. कुणाकडे जर हा लावलेला असेल तर तुम्ही तिथून एखादा कटिंग त्यांना मागून आणलं तरी चालेल किंवा न विचारता आणलं तरी चालेल. त्याला काही चोरी अशी म्हटली जाणार नाही आहे, कारण त्याची तुम्ही काळजी घेणार आहात. तर व्यवस्थित घरी आणल्यानंतर त्याला सॉईल मिक्समध्ये लावा आणि त्याची काळजी घ्या, म्हणजे मग चोरीचा आरोपसुद्धा तुमच्यावर येणार नाही आहे. तर तुम्हाला असं कटिंग कुठून आणायला आवडतं का? तुम्ही कधी कुणाकडून असं कटिंग न सांगता आणलेला आहे का? मला कॉमेंट करून नक्की सांगा. तर असा हा चिनी गुलाब अतिशय सुंदर दिसतो. 3 दिवस केळीच्या साली पाण्यामध्ये भिजवून त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढून त्यात थोडंसं लिंबाचा रस घालून मी ते पाणी दर 15 दिवसांनी देत असते. त्यामुळे भरपूर कळ्या येतात. लिंबाच्या सालीमुळे सॉईल ॲसिडिक व्हायला मदत होते आणि जे काही खतं आपण त्याला देतो मातीतून, तर ती खतं शोषून घेण्याची क्षमता वाढते. केळीच्या सालीमध्ये भरपूर पोटॅशियम असल्यामुळे कळ्या आणि फुलं येण्यासाठी मदत होते. भरपूर ब्लूमिंग होतं. वेळोवेळी ह्याची मातीची खुरपणी केली पाहिजे. महिन्यातून एकदा ह्याला थोडंसं खत दिलं पाहिजे. कुठलंही जे खत आहे आपल्याकडे अवेलेबल असलेलं शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही इथे बघताय की मी हे पूर्णपणे उन्हामध्ये ठेवलं आहे. तर अशा प्रकारे पूर्णपणे ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा. उन्हानेच ह्याचं ब्लूमिंग होणार आहे. अनेक रंग असतात ह्याच्यामध्ये, तर सगळ्या रंगाची कटिंग्स एकाच पॉटमध्ये जर तुम्ही ठेवलं तर ते जेव्हा सगळ्या वेगवेगळ्या रंगाची फुलं उमलतील त्यावेळेस ते अतिशय सुंदर दिसेल. अगदी थोडीच काळजी घ्यावी लागते. ह्याचं कटिंगही तुम्ही कुठूनही घेऊ शकता. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.